ABP मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण नेहमीच नाविन्यपूर्ण काही विषय जनतेसमोर मांडत असतो. काही मुलाखतीद्वारे जनतेच्या अडचणी सोडवत असतो. परंतु आज आपण शैक्षणिक धोरणाकडे वळत असताना शैक्षणिक धोरणावर काही चर्चा करणार आहे. आता सुरू असलेल्या 10वी आणि 12वी जे काही पेपर सुरू आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांनी काय निवडावं किंवा काय करावं, या सर्व मार्गदर्शनासाठी आपल्यासोबत काही शिक्षकगण जुळलेले आहेत. तरी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे की 10वी 12वी नंतर काय. तर आपल्यासोबत जुळलेले आहेत निखिल मसने सर, हर्षित झळवकर सर आणि पांडे सर. तरी आपण त्यांना विचारूया की 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये काय योग्य राहील, काय मार्गदर्शन राहील. आर्ट, कॉमर्स, सायन्स अशा 3 ब्रांच सरासरी असतात, जसं की आपल्याला माहितीच आहे. आणि पॉलिटेक्निक एक राहतं की जे मुलं 10वी चा स्कोर घेऊन येतात, ते काही विद्यार्थी त्या भागात निघतात. आणि पर्टिक्युलर सायन्स ब्रांचमध्ये आम्ही लोक काम करतो. गुरुकुल एज्युकेशन जी आमची संस्था आहे, ज्यामध्ये आम्ही सर्व पार्टनर्स आहोत, तर आम्ही त्यामध्ये फक्त सायन्सच्या 11वी 12वीचे विद्यार्थी सोबत त्यामध्ये JEE नीट किंवा महाराष्ट्र CET ह्या परीक्षा ज्या होतात याच्यासाठी कार्यरत आहोत. मला वाटतं या क्षेत्राबद्दलच मला माहिती आहे, मी त्याबद्दलच बोललेलं बरं राहील. आर्ट आणि कॉमर्स बद्दलच जास्त काही मी बोलत नाही. तर 11वी आणि 12वीला सायन्सला प्रवेश घेताना जनरल सायन्स सोबत व्होकेशनल असे काही विषय असतात की ज्यामध्ये तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो, इंग्लिश, मराठी हे 6 विषय घेता, म्हणजे तुम्ही जनरल सायन्सला ऍडमिशन घेतलेली आहे. यातला जर समजा तुम्ही कुठला विषय वगळता, जसं की मॅथ असेल किंवा बायो असेल, हे 2च विषय तुम्ही वगळू शकता. बाकीचे विषय जे राहतात ते तुमचे कंपल्सरी मध्ये आलेले आहेत. इंग्लिश तुम्हाला वगळता येत नाही. आणि याच्या पर्यायामध्ये तुम्ही जेव्हा 200 मार्काचा एखादा विषय निवडता, जसं की कम्प्युटर सायन्स असेल, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स असेल, यावर्षी पहिल्यांदा फिशरी जे आहे ते बंद करण्यात आलंय, म्हणजे क्रॉप सायन्स आलं त्याच्या जागेवरती, अजून ऍग्रिकल्चरल सायन्स आलेलं आहे. तर हे जे सब्जेक्ट आहेत अवेलेबल शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, यातील विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेताना हे विषय निवडून ऍडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर असं असते की जेव्हा महाराष्ट्र बोर्डाची 12वीची परीक्षा आटपून जाते, तर त्याच्यानंतरचा जो खेळ आहे, जे एंट्रन्स होतात, त्यात अलग अलग प्रकारचे एंट्रन्स आहेत. CET आहे, नर्सिंगसाठी वेगळी आहे, इंजिनिअरिंगसाठी वेगळी आहे, फार्मसीसाठी आहे वेगळी. अशा अलग अलग CET ज्या होतात, त्या परीक्षांमधून जो निकाल येतो त्याच्यानंतर मग विद्यार्थी त्याच्या करिअरमध्ये पुढे काय करणार आहेत ते ठरत असतो. तो प्रवेश त्या ठिकाणी घेत असतो. असा ओव्हरऑल खेळ असतो. बहुतांश ठिकाणी आपण बघतोय सर की ग्रामीण भागामध्ये म्हणजे 10वी 12वी साठी ऍडमिशन घेण्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांचा कल असतो. याच्या मागचं तुम्हाला काय वाटतं की याच्या मागचं नेमकं कारण काय असेल. वास्तव असं आहे की 10वी पर्यंत, समजा आता शेगावची गोष्ट करू आपण, की 1ली ते 10वी पर्यंत पालकांनी मुलांना एका शाळेमध्ये ठेवलेलं आहे. ती शाळा कोणती असो, तिथं ते मुलं शिकतात. 10वी पर्यंत त्यांचं एज्युकेशन होऊन जाते. नंतर 11व्या वर्गात काय होतं की आतापर्यंत जे व्हायचं ते सांगतो मी पहिले, की बऱ्याच खेड्यागावामध्ये ऍडमिशन जायच्या, तर शहरी भागामध्ये ऍडमिशन कमी व्हायचं. मग ते शेगावचाच विषय नाही आहे, तो सर्वत्र आहे. मग शासनाने याच्यावरती एक तोडगा काढला. त्यांनी काय केलं की ऑनलाईन ऍडमिशन करण्याची एक प्रक्रिया सुरू केली 11व्या वर्गातच, की 11वी साठी 10वीचा निकाल लागला की त्याचे अर्ज करावे लागतात ऑनलाईन, आणि मग आपल्याला आपले कॉलेज जे आपल्याला आवडीचे आहे ते भरावं लागतात त्याच्यात. मग आता कॉलेजला आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून कॉलेज मिळतं की या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तुम्हाला ते नको असेल तर मग दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही दुसरा कॉलेज घेऊ शकता. या माध्यमातून कुठेतरी आता थोडंफार हे लाईनवर येत आहे की शहरी भागामध्ये पण ऍडमिशन होऊन राहिल्या. आणि जर कारण विचारसाल की काय होतं की खेड्यागावामध्ये मुलं ऍडमिशन घ्यायचे, तर माझं सरळ या ठिकाणी हे तुम्हाला सांगणं आहे की कसं असते, लोकांना शॉर्टकट पाहिजे असते, मुलांना तर सर्वात जास्त. आणि शॉर्टकट आहे की 2 वर्ष अभ्यास करण्यापेक्षा एक दिवस त्या 3 तासामध्ये काहीतरी कुठल्या तरी सेंटरला कॉपी करायची आणि निवांतपणे मार्क घ्यायचे आणि बाहेर निघायचं. हे मानसिकता बनते मुलांची. यात काही टक्क्यामध्ये आपण म्हणू शकतो की पालकांचाही त्या ठिकाणी त्यांना सहवास असतो, की पालक लोकही याला अप्रिशिएट करतात. ठीक आहे, तू खेड्यावरती ऍडमिशन घे, काही हरकत नाही, 10वी पर्यंत तुला कॉन्व्हेंटला आहे तर शेगावमध्ये किंवा कुठल्या तरी एखाद्या शहरी भागामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. 11वी साठी त्याला पालक लोक स्वतःहूनच त्या खेड्यावरती घेऊन जातात. आणि हा जो ट्रेंड होता मागच्या 4-5 वर्षात बऱ्यापैकी चालला, की खेड्यागावामध्ये कॉपी सेंटर्स असायचे, नावच पडायचे त्याला कॉपी सेंटर, म्हणजे शाळेचं सेंटरचं नाव सोडून विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये ते चर्चा असायची कॉपी सेंटर. कॉपी सेंटर काय असते काही सांगायची गरज नाही.
परंतु अशा ज्या गोष्टी व्हायच्या त्याला थोडासा आता कुठंतरी आळा बसून राहिलाय, सुरुवात झाली आहे. म्हणजे ऍडमिशन्स खेड्यागावामध्ये जे जायच्या की कॉलेज करायचं काम नाही, प्रॅक्टिकलचे मार्क पूर्ण पडतात, असे जे काही त्यांचे वादे असायचे त्याच्यामुळे मुलं तिकडे डायव्हर्ट व्हायचे. शहरी भागात असं करता येत नाही. शहरी भागात करता येत नाही याचं मूळ कारण काय, तर मग आता तुम्हाला माहिती आहे की आपले एज्युकेशन अधिकारी जेवढे पण लोक राहतात ते इथंच असतात, ते कधीही कुठेही इन्स्पेक्शनला जाऊ शकतात. सो मग हे शहरातले जे शिक्षक लोक आहेत शाळेतले, हे असा निर्णय नाही घेऊ शकत की तुम्ही येऊ नका, नाही आले तरी आम्ही तुम्हाला मार्क देऊन देऊ वगैरे, अशा गोष्टी होत नाही. हा एक खूप महत्वाचा फॅक्टर होता. आणि कोचिंगचं वाढलेलं फॅक्ट की ऍडमिशन घ्यायची एखाद्या खेड्यावरती आणि क्लासेससाठी मुलगा चालला कोट्याला, नांदेडला, लातूरला किंवा अकोल्याला. हा एक फॅक्टर होता ज्याच्यामुळे शहरी भागामधले ऍडमिशन कमी व्हायच्या, खेड्या भागामध्ये ऍडमिशन जास्त व्हायच्या. कारण खेड्या भागामध्ये कॉलेज नाही केलं तरी चालते आणि केलं तर ठीकच आहे, आणि प्रॅक्टिकलचे मार्कही त्यांना डायरेक्टली मिळायचे. कारण आम्ही जेव्हा शिक्षणात होतो तिघही जण समजा, किंवा आमची जी पिढी आहे, आम्ही लोकांनी प्रॅक्टिकल्स करायला कॉलेजमध्ये, प्रॅक्टिकल व्हायचे की स्वतः काम करायचं. ते केमिकलचं तुमचं टायट्रेशन असते केमिस्ट्रीचं, किंवा आमचं फिजिक्सचे अलग अलग होते प्रॅक्टिकल, बायोचे होते, तर ते आम्ही काम करायचो तिथे. असं काम करणारी मंडळी आमची शेवटचीच पिढी. बस याच्यानंतर आताच्या पिढीला काय होत आहे की प्रॅक्टिकल काय नॉलेजच नाही आहे. 12वीतून पास होत आहेत पोरं, पण त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज काहीच भेटत नाहीये, कारण ते करूनच नाही राहिले. याला सिस्टीम कारणीभूत आहे. की सिस्टमनं काय केलं की ज्या ठिकाणी हे जे ऍडमिशन्स घेऊन राहिले होते, एवढे मोठे समजा इंटेक तुमचा 60चा आणि त्याच्यावर तुम्ही 20चा वाढीव कोटा आणता, 80 इंटेक घेता, मग अशा 3-4 ब्रांच बनवून त्यांनी 200-250 ऍडमिशन एका खेड्यावरती समजा टाकल्या, आणि शहरी भागामध्ये 60ही होत नाही. तर याच्यावरती काम पहिलेच व्हायला पाहिजे, तो उशीर झाला. बरं, तिथं ऍडमिशन घेतल्यानंतर तेवढ्या व्यवस्था आहेत का, तेवढ्या प्रॅक्टिकलच्या लॅब आहेत का, सुविधा आहेत का, याच्याकडे कोणच लक्ष नाही दिलं. आज जेव्हा मुलं इंजिनिअरिंगला जातात, तुम्ही कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजला भेट द्या, तिथल्या फर्स्ट इयरच्या प्रोफेसर लोकांना भेटा, ते सांगतील तुम्हाला की मुलांना ज्ञान पुस्तकातलं भरपूर आहे, परंतु प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना काहीच नाही. त्यांना सर्व गोष्टी शिकवावं लागतात. हे काय आहे, याला काय म्हणतात, हे कसं वापरायचं, इथून सुरुवात असते. तसंच मेडिकल लाईन मध्ये होते, कारण बायोलॉजीचं प्रॅक्टिकल इथं काहीच नाही केलं सर. 11वी-12वी हे प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे होतं. यानं विद्यार्थी मागे राहून राहिला, असं माझं म्हणणं आहे याच्यावर. अगदी बरोबर आहे सर, आपण दिलेली सूचना एकदम योग्य आहे. हेच कारण असावं, सिस्टीममुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत. परंतु आणखी एक प्रश्न असा आहे की करिअर निवडताना विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये बऱ्याच वेळी रस्सीखेच होताना आपल्याला दिसते. की बरोबर आहे, पालकाची इच्छा असते की आपला मुलगा हे झाला पाहिजे, ते झाला पाहिजे, पण विद्यार्थ्याला नेमकं दुसरं काही करायचं असते, त्याच्यात तो फसतो. सर्वात पहिले मला असं वाटते की आई वडिलांनी विद्यार्थ्यांनी घरी बसावं आणि विद्यार्थ्याला काय पाहिजे, काय करायचं आहे, आवड काय आहे आपली, ते शोधावी. नंतर मग आपली आर्थिक परिस्थिती काय आहे त्या हिशोबाने त्या गोष्टी कराव्या. कारण की बरेचसे आता मेडिकल पास असाल तुम्ही, भरपूर फी आहेत, इंजिनिअरिंगच्या चांगल्या कॉलेजच्या भरपूर फी आहेत, त्याही गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. हा आपल्याला एज्युकेशन लोन भेटते, पण त्याही गोष्टी एक फॅक्टर की आपण अभ्यास करू त्या गोष्टींचा. पण सर्वात महत्वाचं मला असं वाटते की त्या विद्यार्थ्याला काय आवड आहे, की बाबा मला या क्षेत्रात जायचं आहे किंवा त्या क्षेत्रात जायचं आहे, ते विद्यार्थ्याला त्या पॅरेंट्सनी 8वी-9वी पासूनच द्यायला सुरुवात करायला पाहिजे. एक अजून एक गोष्ट ऍड करू इच्छितो की आपल्या प्रभागामध्ये म्हणजे शेगाव झालं, खामगावमध्ये, इथे पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांमध्ये पाहिजे तेवढा करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू अवेअरनेस नाही आहे. म्हणजे आपण जसं मुंबई पुण्याला जर गेलो तर त्या मुलांचे जे गोल्स असतात ते नियरली 6, 7 किंवा 8 स्टँडर्ड मध्ये डिसाईड झालेले असतात. आपल्या इथे जास्तीत जास्त जो करिअर निवडला जातो त्याच्यामध्ये आपल्या 2च स्ट्रीम येतात, एक तर इंजिनियर, एक तर डॉक्टर. या 2 स्ट्रीमच्या व्यतिरिक्त मुलांना कुठल्याच प्रकारचं मार्गदर्शनही मिळत नाही, किंवा कोणत्या फील्ड अवेलेबल आहेत हे त्यांना माहिती नसतं, त्याची प्रोसेस काय असते, किंवा त्याच्यामध्ये पुढे कसं करिअर केलं जातं हे त्यांना माहिती नसतं. त्याच्यामुळे खूप काय म्हणताय त्याला, एक नॅरो रेंजमध्ये आपण जनरली जातोय की फक्त डॉक्टर आणि इंजिनियर झालं म्हणजे पुढे सगळं करिअर सेट होतं, लाईफ सेट होतं. बाकीच्या पण अशा बऱ्याचशा फील्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये 12वी नंतर आपल्याला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बट प्रॉब्लेम असा होतो की 12वी नंतर मग आपण एक तर इंजिनिअरिंग करतो, मग इंजिनिअरिंग केल्यानंतर मग आपली स्ट्रीम बदलते, आपण MPSC करतो, UPSC करतो. म्हणजे इन द सेन्स जो ओरिजिनल इंजिनियर आहे तो इंजिनिअरिंगचं काम न करता तो सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये घुसतो, बँकिंगमध्ये जातो किंवा अशा गोष्टींमध्ये जातो. बट मग बाकीच्या विद्यार्थ्यांना जर पहिल्यापासून की जे इंजिनियर डॉक्टर होऊ शकत नाही, यांना जर पहिल्यापासून या गोष्टींचं मार्गदर्शन मिळालं
तर त्यांचं करिअर पहिल्यापासून एक थोडंसं सुरळीत चालेल, त्यांची वर्ष वाया जाणार नाही, त्यांना जास्त स्ट्रगल करण्याचं काम नाहीये. आता जो इंजिनियर किंवा डॉक्टर झालेला आहे त्याच्याकडे ऑलरेडी एक डिग्री असते, तो एमपीएससी झाला काय नाही झाला काय त्याच्याकडे जॉबची ऑपॉर्च्युनिटी फिक्स्ड असते. पण जे इंजिनियर डॉक्टर होऊ शकत नाही, जे स्ट्रगल करून राहिले त्यांना धड एमपीएससीचंही व्यवस्थित नॉलेज नाही, युपीएससीचंही नाही, स्टाफ सिलेक्शनचं नाहीये, कुठल्याच दुसऱ्या एखाद्या फील्डचं व्यवस्थित नॉलेजच नाही मिळत आहे. त्याच्यामुळे आपण जर तो रेशो चेक केला की डॉक्टर आणि इंजिनियर होणारे जे मुलं आहेत ओव्हरऑल महाराष्ट्रातून जरी कन्सिडर केले तर ते फार कमी प्रमाणात आहे. मॅक्झिमम मुलं असे आहेत की जे होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी कुठल्या वेगवेगळ्या फील्डचं मार्गदर्शन आपल्याला देता येईल. इव्हन कॉलेज लेवलला म्हणा किंवा स्कूल लेवलला म्हणा, तिथूनच जर आपण अवेअरनेस जर चालू केला तर कदाचित आपल्याला ह्या गोष्टींची कधी भीती राहणार नाही की मुलगा पुढे जाऊन काय करेल, जर तो इंजिनियर डॉक्टर नाही झाला तर त्याचं कसं होईल, तर याची भीती आपल्याला राहणारच नाही. आणि प्रत्येक मुलाचं एक एरिया ऑफ इंटरेस्ट असतो. प्रत्येकाला डॉक्टरच व्हायचं, इंजिनियरच व्हायचं असं काही कंपल्सरी नसतं किंवा त्याला होण्याची इच्छा पण नसते. पण फक्त हे जे स्पर्धेचं युग आहे ज्याच्यामध्ये मॅक्झिमम हा एक वातावरण तयार केलेलं आहे की सीईटी आहे, जेई आहे, नीट आहे. सायन्सच्या मुलांना 3च कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माहिती आहे, सीईटी, जेई आणि नीट. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर विचारल्या गेल्या तर त्यांना ते माहीतच नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की भरपूर अशा वेगवेगळ्या फील्ड आहेत ज्याच्यामध्ये असं म्हणता येईल की बाबा तिकडे मुलं जात नाही म्हणजे कॉम्पिटिशन कमी आहे. कॉम्पिटिशन कमी आहे म्हणजे तुमचं तिथे अपॉर्च्युनिटीज वाढल्या ना. बरोबर. आता समजा यावर्षी जर आपण कन्सिडर केलं तर यावर्षी 12वीचे जे विद्यार्थी ज्यांनी बोर्डाची एक्झाम दिलेली आहे, सीईटीला फॉर्म भरणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा एक गुगलवरती आकडा जर चेक केला तर तो 10 लाखांच्या वर आहे. आता सीईटी देणारे 10 लाखांच्या वर आहे तर खरोखर 10 लाख सीईटी देणाऱ्यांना सगळ्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणार आहे का? शक्य नाहीये. सीट्सच नाही आहेत तेवढ्या जेईचे म्हणा तसंच आहे, जेईचे सगळेजण अटेम्प्ट करतात, नीट कोणी अटेम्प्ट करतात, पण त्यांना त्याच्यामध्ये पाहिजे तेवढा स्कोअर मिळत नाही, तिथे ऍडमिशन्स मिळत नाहीये. मग त्यांना पर्यायी दुसरे काय ऑप्शन्स आहेत हे सुद्धा त्यांना पहिल्यापासून जर माहित असतील तर त्याची वेगळी एक प्रिपरेशन त्यांना करता येऊ शकते. आणि मला असं वाटतं की आपल्या भागातले म्हणा किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले तर जेव्हा तो 6, 7 किंवा 8 मध्ये असतो, 8 मध्ये तो मोस्टली मॅच्युअर्ड होऊन जातो, त्याला समजतं की आपल्याला काय येतं काय नाही येत. तर पॅरेंट्स सोबत थोडंसं डिस्कशन करून जर त्यांनी पहिल्यापासूनच त्याचा जो काही गोल असेल त्यांनी जर सेट केला ना तर पॅरेंट्सला पण त्या गोष्टीची कुठल्याही इन्सिक्युरिटी वाटणार नाही किंवा पुढे काय होईल. आणि मुलाचं पण एक कन्व्हिनियंट ज्याला म्हणतो आपण, कारण हे शिक्षण कसं असतं एक एन्जॉय करण्यासारखी गोष्ट असते खरं म्हणजे. इट शुड नॉट बी अ प्रेशराइज थिंग किंवा तुम्हाला ते करायचं आहे कारण बाकीचे ते करतात, त्याच्यामध्ये मजा नाहीये. कारण काय की दाटून दुमटून तुम्ही त्याला करून तर घ्याल डिग्री, पण ती डिग्री जर त्याची तेवढी व्यवस्थित झाली नाही तर त्याला त्याच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण तेवढ्या खास अवेलेबल होणार नाही. आणि शेवटी मग काय होईल की पुढे तो थोडासा स्ट्रगल फेज मध्येच खूप जास्त वर्ष त्याचे चालले जातील. सो बेटर आहे की 8, 9, 10 पासून जर ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो तिथून जर पॅरेंट्स आणि स्टुडंटचं किंवा टीचर्सचं असं तिघांचं जर इंटरॅक्शन एक व्यवस्थित राहिलं तर त्याचं करिअर सेट होण्यासाठी किंवा त्याला करिअर मध्ये ते गोल जे अचीव्ह करायचे ते अचीव्ह करण्यासाठी त्याला खूप हेल्प होईल मला असं वाटतं. प्रत्येकाने सायन्सच घेतलं पाहिजे असं पण नाही किंवा सायन्स घेऊन बाकीच्या फील्डमध्ये पण तो एंट्री करू शकतो याचंही त्यांनी नॉलेज ठेवायला पाहिजे असं माझं. खूप छान मार्गदर्शन केलं सर आपण. यातून माझा एक असा प्रश्न आहे की भरपूर वेळेस 10वी 12वी झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी पालक आणि विद्यार्थी चर्चा करतो, त्यानंतर आपल्या नातेवाईकामध्ये जो शिकत आहे त्याच्यासोबत त्या गोष्टीबद्दल चर्चा करतो. पण एक गोष्ट सातत्याने कानावर येतो, याला स्कोप आहे, त्याला स्कोप नाही आहे, याला का नाही आहे, त्याला आहे, याच्यात सुद्धा तो भरायला जातो. तो पण पालक पण 2-2 दिवस विचार करतात. ज्याने आपण आता सांगितलं की ज्याची इच्छा नसताना तिला तो टाकला जातो, त्याला कारण कुठं मला हे पण दिसलं आहे की बा याला स्कोप आहे, याला स्कोप नाही. मिस गायडन्स म्हणू शकतो. कारण काय होतं की प्रत्येक फील्ड ही आहे ना ही एक 5 किंवा 6 वर्षानंतर बदलते. याच्यावर आपल्याला पहिले तर भरोसा ठेवावा लागेल की हे होणारच आहे. जसं आता मेडिकल आहे, आता मेडिकलमध्ये बऱ्याच ऍडव्हान्स गोष्टी येत राहतात, ठीक आहे, दॅट्स ओके. मग तुम्हाला तुमची कॅपॅबिलिटीज त्याच्यानुसार वाढवा लागते. इंजिनिअरिंग तर सगळ्यात डायनामिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये तर प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन येत राहतं. मग तुम्हाला त्या वेळेस जेव्हा तुम्ही डिसाईड करता की आपल्याला पुढे काय करायचं आहे तर तुम्हाला पुढच्या 5 वर्षानंतर काय होणार आहे याच्यावरती पहिले तुम्हाला विचार करावा लागेल. किंवा मी ही फील्ड आज घेतोय हे ठीक आहे, आज याला स्कोप आहे, पण 5 वर्षानंतर याला खरंच स्कोप राहील का? कारण आपण फ्युचर डिसाईड करतोय ना, प्रेझेंट थोडी. प्रेझेंट वरती काहीच नाही, फ्युचरमध्ये सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. तर आपल्याला पुढच्या 5 किंवा 6 वर्षाचं आपल्याला पहिलेच कॅल्क्युलेशन पाहिजे की मी जर समजा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जातोय तर 5 वर्षानंतर मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये काय स्कोप राहील, खरोखर तेवढा स्कोप राहील का, की सॅच्युरेशन आल्यानंतर काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जसं आता सध्या आयटी सेक्टरमध्ये खूप बूम आहे,
तुम्ही बघितलं तर प्रत्येक कॉलेजेसच्या सगळ्यात पहिले जर सीट कोणत्या भरत असतील तर पहिले कम्प्युटर ITच्या भरती, नंतर मग मेकॅनिकल सिव्हिल वगैरे तिकडे जातात. याचा अर्थ काय झाला की पहिले मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला खूप जास्त डिमांड होती, कोर ब्रांचेस ज्याला आपण म्हणत होतो. पण एकदम आता सिनारिओ चेंज झाला. आता IT सेक्टरला एवढी जास्त डिमांड आलेली आहे की मेकॅनिकल सिव्हिल मध्ये थोडंसं सेकंडरी ऑप्शन म्हणून पाहिलं जातं. तर ह्या गोष्टींचा आपल्याला खूप विचार करावा लागतो ज्यावेळेस आपण एखादं करिअर सिलेक्ट करतो. आणि भविष्यात जर AI आता डेव्हलप झालं हे दोन्ही ब्रांच खाली येतात, CSIT. त्याच्यावर महत्वाचं हे आहे की बदलणाऱ्या म्हणजे गोष्टींवर- येणाऱ्या भविष्याबद्दल तुम्हाला विचार पहिले करून विचार समोरचं करावा पाऊल टाकावं लागेल. लागेल. सध्या काय परिस्थिती आहे आणि 5 वर्षांनी 6 वर्षांनी काय होऊ शकतं याचं ज्यावेळेस तुम्हाला संगनमत करता येईल, मग तुमचं ते जे सिलेक्शन आहे किंवा जे पोल आहे ते बरोबर. मला एक वाटते की मुलांनी लहानपणापासूनच स्किलवर हे करावं अच्छा. की स्किल्सवर आपण काय करू शकतो. युट्यूबवर बऱ्याचशा गोष्टी असतात आजकाल. तुम्ही एक्सेल शिका, मायक्रोसॉफ्ट शिका, त्या बऱ्याचशा गोष्टी शिकून घ्या, काय आहे काय नाही. तर त्या गोष्टी तुम्हाला पुढे भविष्यात कामाला येऊ शकतात. डिग्रीपेक्षाही महत्वाचं आज स्किल होईल तुम्हाला. स्किलवर आहे, बरोबर. तर सर मला हे सांगावं की पालकांनी किती महत्वाकांक्षी असावी. महत्वाकांक्षा कशी असते पालकांची तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा आता आमचंच उदाहरण सांगतो की यांचा एक मुलगा आहे सपोज, आणि त्याला नांदेडला टाकलं किंवा कोट्याला टाकलं, आणि मी यांचं सहकारी आहे. मग तुमचा मुलगा कोट्याला गेला, यांचा मुलगाही समजा कोट्याला गेला, म्हणजे कसं मी मागे ठेवतो, बरोबर आहे. ठीक आहे. मग आता माझे मित्र काही शिक्षक लोक आहेत, ते मला सांगतात की कोट्याला काही पाठवून करा, तर पोराचा काही एवढा अभ्यास नाहीये, तू इथंच थांब. पण नाही, दोघेचे गेले, तर आपण घरी गेल्यावर घरून समजून घ्या तुम्ही तिकडे पाठवा पाठवा पाठवा, आपण पाठवतो. हे एक मेंढीवडांचा एक क्रेज तुम्हाला पाहायला भेटेल. हा जो प्रकार आहे की नाही, याच्यामध्ये भरपूर पालक लोक भरडल्या जातात खूप. आणि विद्यार्थ्यांची कार्यक्षमता किती आहे हे कसे ओळखतात माहिती आहे का? आपल्याकडे काय होतं, 10व्या वर्गामध्ये एखाद्या मुलाला 90% वर पडले की ज्याला 8व्या वर्गामध्ये कधीच एवढे पर्सेंट नाही, 9वी पर्यंत कधीच नाही, पण 10व्या वर्गात अचानक त्याला 90% वर स्कोर येते की झालं. आई वडिलांना लिटरली असं वाटतं की आपला मुलगा झाला इंजिनियर, आजच डॉक्टर झाला, आजच काय जे काही करायचं त्यांना, आणि बस आता आपल्याला हेच करायचं. वास्तविकता तशी नाही आहे. कुठल्याही विद्यार्थ्याची मार्कशीट तुम्ही उचलून बघा, जो टॉपर होता 10व्या वर्गामध्ये, वर्ष कोणतंही असो त्याचं, त्याची 12वीची मार्कशीट तेवढी नाही आहे. म्हणजे एखाद्याला 92% 10वीत आहेत तर 12वीत त्याला 92 पडतात असं होत नाही. असं फार कमी पाहायला भेटेल. असे बोटावर मोजण्यासारखे 1-2 उदाहरणं कदाचित, नाहीतर 12वीचं पर्सेंटेज 10वीपेक्षा कमी येतं. याचे भरपूर कारण आहेत. परंतु हा जो एक प्रकार असते की नाही, की पालक लोक महत्वाकांक्षा वाढून बसतात, मुलांचे मार्क पाहिल्यावर 10वीच्या बोर्डाच्या, तिथं चुकतं. आता तुम्ही म्हणसाल पालकांनी स्वप्न पाहू नये वगैरे, असं नाही का? तसं नाही. त्या मुलाला मार्क कसे मिळाले, त्याचा किती अभ्यास होता, त्याला अवलंबन किती झालं त्या 10व्या वर्गाचं, त्यानुसार पुढचा निर्णय घ्यायला पाहिजे. त्या मुलाला शिक्षक लोक समजा जे 10 वर्षापासून शिकवतात, त्यांनाही त्याची मुलाची ओळख असते, आणि आई वडील तर त्याने जन्म दिला, त्यांना माहित असते आपला मुलगा काय करू शकतो, किती भेटू शकतं त्याला. पण ते जे टक्केवारी समोर येते त्याच्यानंतर एक मोठा फुगा तयार होते, जसा तो फुटतो 12 वर्षाच्या नंतर. का तर या 2 वर्षामध्ये अनेक पालकांना असं वाटतं, एक स्वप्न पाहतात की आपला मुलगा हा IIT लागतो, हा MBBS लागतो. पण कोणत्याही क्लासला, मोठ्या क्लासची गोष्ट करू आपण, हजारोच्या संख्येने पोरं असतात, तेवढे सर्वचे सर्व मुलं IIT लागतात असं होत नाही, किंवा सर्वचे सर्व MBBS लागतात असंही होत नाही. तो जो रेशो असतो तो असतो किती, 1000 विद्यार्थी जर ते एखाद्या क्लासला आहेत, तर त्यातले मोजून 20 ना 25 मुलं सिलेक्ट होत असतात, आणि बाकीचे सिलेक्ट होत नाही. मग त्या ठिकाणी ते एक नैराश्य त्या पालकांमध्ये, त्या मुलांमध्ये पाहायला भेटते की सक्सेस नाही झाला. यावरती पालकांनी स्वतःच थोडासा अभ्यास करायला पाहिजे. मुलं तर लहान आहेत, त्यांचा विचार आपण नाही करू की ठीक आहे, त्यांना नाही कळत एवढं की बाहेर गावी काय आहे, कुठं कसं काय. पालकांनी याची माहिती घ्यायला पाहिजे. खरं आहे का हा फॅक्टर? हा फॅक्टर आहे, हा दिसत नाही लोकांना, किंवा ते पाहत नाहीत लोक, कारण ते आंधळे होतात त्या पुत्र मोहामध्ये की माझ्या पुराला एवढे चांगले मार्क पडलेत, याला इतकं पर्सेंट पडलंय, मी शेगावमध्ये का ठेवू, शेगावच्या बाहेर त्याला न्यायचं, ही मानसिकता बनते. होऊन जाते, 2 वर्ष होऊन जातात, ते आम्हाला भेटतात नंतर, आणि नंतर जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात की सर असंच झालं, आणि मग आता शेवटी BSc ला ऍडमिशन घ्यायला लागतंय. आता बघा, या पुऱ्या गोंधळात याचे 5 ते 6 लाख रुपये खर्च होऊन जातात. एवढा मोठा खर्च हे लोक करतात, कारण त्यांना राहणं, खाणं, पिणं, त्यानंतर यांची फॅमिली 2 वर्ष डिस्टर्ब होते. काय तर त्या मुलाच्या सोबत एक तर आजीला ठेवा, एक तर आईला ठेवा, कोणाला तरी ठेवा लागते, आणि त्यांचं तिथं राहणं, खाणं, पिणं, त्या क्लासेसच्या फीस, आणि ते सगळं मॅनेज करताना
2 वर्षाचा एक खूप मोठा संघर्ष करावा लागतो, एक तपस्या करावी लागते. परंतु तो बर्डन, तो प्रेशर त्या मुलांवरती जातो. त्या मुलांचा विचार केला जात नाही. त्या मुलालाही सांगितलं जातो एमबीबीएस कर, आपण असं करू, आपण तसं करू. सरांनी मग अशी मस्त मुद्दा मांडला की आपण आपली पहिले ऐपत पाहावी की आपण किती लावू शकतो, खर्च किती करू शकतो या विषयावरती. आणि लोक मग त्याच्यावरती लोन काढू दे, शेती विकू दे, घर विकू दे, एवढापर्यंत जातात. आजकाल कसं झालेलं आहे, जसं आमच्या सर्व म्हणजे दोन्ही शिक्षकांनी सांगितलं की स्किल वरती सगळा खेळ येणार आहे भविष्यात. एनईपी जे म्हणतात न्यू एज्युकेशन पॉलिसी, शासनाचं म्हणणंच ते आहे की मुलांमध्ये स्किल डेव्हलप करा. बरोबर आहे. आता ते नवीन एज्युकेशन पॉलिसी लागणार आहे नेक्स्ट इयर, समजा ते आपल्या लक्षात येईल तोपर्यंत. परंतु सध्या परिस्थितीमध्ये हा जो प्रकार आहे मेंढीवडनचा, की मग याचा मुलगा गेला काय मग माझाही मुलगा जाईल, म्हणजे ते एक मोठेपणा म्हणा, तो जो प्रकार आहे तो थोडासा पालकांनी त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे की खरा आहे का, हे किती आहे. मग गेलेले जे मुलं मागचे आहेत त्यांच्या पालकांना भेटावं, कमीत कमी त्यांचे मित्र परिवारातील लोक गेले असतील त्यांना भेटावं, त्यांना विचारपूस करावं की काय झालं, कसं झालं, पण त्यानंतर निर्णय घ्यावा. बरोबर आहे सर. पण बहुतांश ठिकाणी मला असे आढळलं किंवा दिसतंय आपल्याला की विद्यार्थी हा आपला मित्र गेला बरोबर. म्हणून तो पण तिथं जातो. करेक्ट आहे. याबद्दल आपण काय सांगा? हे कसं आहे सर, मी थोडस बोलतो याच्यावर, नंतर निखिल सर सांगते तुम्हाला डिटेल. काय असतं ना, हे मुलं लहान असतात, मित्रत्व आणि दोस्ताना ते बऱ्याच पैकी असतं. तो जो प्रकार आहे की नाही तो आपण नाही थांबवू शकत, तो मुलांना थांबावं लागेल, तो पालकांना थांबावं लागेल. बरोबर. आम्ही तर शिक्षक आहोत, आमचं काम आहे, आमच्या क्लासमध्ये मुलगा बसला शिकवण आहे, पण माझा मित्र हे करते म्हणून मी तेच करतो. ही जी मानसिकता आहे हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना मिळूनच थांबवावी लागेल. हे आमच्यासारखे टीचर लोक नाही थांबवू शकतात, कारण आम्ही त्यांच्यासोबत 2-3 घंटे 4 घंटे आहोत, पण दिवसभर आई वडील त्याच्यासोबत आहेत. काय होतं की जेव्हा मुलांना फ्रीडम पाहिजे असते, ते जेनझी शब्द ऐकला असेल तुम्ही, झेड जनरेशन म्हणतात तुम्ही त्याला. मुलांना फ्रीडम पाहिजे, मोबाईल पाहिजे, आई वडिलांचा वचक नको, आई वडिलांची दृष्टी नको त्यांच्यावर की मला अशा ठिकाणी टाकायचं किंवा मला ज्या ठिकाणी माझे मित्र आहेत आम्ही रूम मध्ये राहू, मस्त मस्त्या करू, आणि मग त्याच्यातून खरा खेळ सुरू होते. कारण आई वडिलांचा त्याच्यावरचा सहवास कमी झाला, त्याच्यावरचं लक्ष कमी झालं, त्याला ते पाहिजे असते. असे बरेच प्रकरण आपल्या निदर्शनात आजूबाजूला दिसतील. कारण या वयापासून पुढे हे वय कसं आहे माहितीये तुम्हाला, की याच्यातच व्यसन लागतात किंवा त्याची सुरुवात होते, किंवा अदर गोष्टी ज्या आपण ऐकतो आजकाल ज्या काही घडत आहेत, समजा पळून जाण्याचे प्रकार वगैरे, ह्या भानगडी घडतात. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की पालकांनी हे समजून घ्यावं की या वयात पोराला एकटं नका सोडू तुम्ही. हे वळण तसं नाही आहे, तुम्हाला थांबावं लागेल त्यासोबत. मग माझा मित्र जातोय म्हणून मी जातो ही मानसिकता नाही ठेवावं लागत. त्याच्यात गट्स आहेत, तो एखाद्या अमुक मोठ्या क्लासला गेला, त्यांना तेवढी फी भरली, त्याच्या आई वडिलांची परिस्थिती आहे, तुझी नाही आहे, तू नको त्याच्या मागे जाऊ ना, तू तुझा जो रस्ता आहे तो निर्धारित कर आणि त्या रस्त्यावरती स्वतः चाल. हे व्हायला पाहिजे. हे करण्याकरिता पालकांना पुढाकार घ्यायला लागेल. लहान मुलांचं कसं असतं की बाबा माझ्या मित्रानं नवीन कंपास घेतला, मलाही पाहिजे, सायकल घेतली का मलाही पाहिजे. ते लहानपणापासून आतापर्यंत सुरू असते की बाबा माझा मित्र अकोल्याला या ठिकाणी गेला, कोट्याला या ठिकाणी गेला, तर मलाही जायचंच आहे. आता त्याची कॅपॅबिलिटी आहे का तेवढी, घरची कॅपॅबिलिटी आहे का तेवढी, हे त्यांना पाहावं लागते. खूप वेळा असं असते, खूप विद्यार्थी सर बोलले मग अशी, कालच मला एक विद्यार्थी भेटला, बाहेर होता, प्रिपरेशन केलं, JEE केलं, मला मिळत होतं की होणार नाही. 17-18 हजार जागा आहेत सर टोटल पुऱ्या इंडियामध्ये. 17-18 हजार जागा आहेत. विद्यार्थी म्हणून इंडियात किती असतील आणि काय कॉम्पिटिशन रेशो आहे, हार्डली 1% बी येत नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही त्यासाठी कॉम्पिटिशन करू राहिले. पहिले तुम्ही स्वतः ओळखणं विद्यार्थ्यांनी की मी ते करू शकतो काय, नाही करू शकत. त्याचा भरपूर खर्च असतो, भरपूर अभ्यास असतो. खूप वेळा असंही होतं की आपण अभ्यास करतो, मेहनत करतो, सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीही होत नाही. काऊन की खूप वेळा ग्रास्पिंग पॉवर तुमची जी असते विद्यार्थ्यांची ती तशी पाहिजे. प्रत्येकाला ते जमेलच असं नाहीये. काही लोकांना जमते, काही लोकांना नाही. खूप वेळा हाही प्रकार होतो. कसं होतं की आजकाल मोठेपणा प्रत्येकाला, नाही बाबा माझं लेकरू कोट्याला आहे, माझं लेकरू इथं आहे. हा पालकांमध्ये खूप प्रकार आहे. आम्हाला काही पेरेंट्स भेटतात, बोलतात, सांगतात की सर असं असं आहे बा, पण शेवटी सर कसं आहे हेही बोलतात की बा आम्हाला आमचं लेकरू आमच्यावर काय होतं, कसं आहे अभ्यास ठीक आहे पण
बाकीच्या गोष्टी झाल्या तर मग काय करावं बा, हाही खूपडा पालकांना प्रश्न पडतो. वेगळ्या वळणाला लागला नाही पाहिजे. नाही या लागला गोष्टीवर पाहिजे. भरपूर पालक आपण समोर ठेवून आपल्या मुलाला इथंच ठेवतात, ते अति योग्य आहे. शेवटी डॉक्टर तर सर, ऑनलाईन एज्युकेशन भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. कोरोना नंतर याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. लहान मुलापासून तर मोठे इंजिनियर असो, डॉक्टर असो किंवा PG असो, ग्रॅज्युएशन असो, यामध्ये मोबाईलचा वापर भरपूर प्रमाणात दिसतो आहे. आणि ऑनलाईन एज्युकेशन हे मोठ्या प्रमाणात दिसते. ऑनलाईन क्लासेस सुद्धा आजकाल पेड आहे. याबद्दल आपण काय सांगाल? सर कसं आहे, पहिले तर मी कोचिंगची व्याख्या तुम्हाला करून दाखवतो. कोचिंग काय माहित आहे का, एक पूरक व्यवस्था आहे शिक्षणामध्ये, की शाळेमध्ये एखादा मुलगा जर कमजोर आहे तर त्याला कोचिंगची गरज असते. वास्तव हेच आहे. हुशार मुलाला वास्तविकतेत गरज नाही. मग आता एखाद्या मुलाचं शिक्षण घेणं आई वडिलांच्यानी होत नाही, त्यांचं शिक्षण नाही आहे किंवा त्यांचा वेळ नाही आहे त्यांच्याकडे, अशा काही कारण असतील, म्हणून मग त्याला कोचिंगला पाठवायला पाहिजे, हे कारण आहे. म्हणून हे कोचिंग इंडस्ट्री उभी राहिलेली आहे, हे याचा पार्श्वभूमी. दुसरं, ऑनलाईन सर कसं आहे, कोरोना काळातली एक तेव्हाची पर्यायी व्यवस्था निर्माण झाली होती, ती ऑनलाईन होती. आजपासून 2035 मध्ये ज्या गोष्टी घडणार होत्या त्या आज 2025 मध्ये घडून राहिल्या, आपल्यासोबत 26 मध्ये घडून राहिल्या. हे जे ऑनलाईनचं फॅड झालंय याबद्दल मी तुम्हाला एवढं सांगतो की बघा, 4,500 आणि 5,000 रुपयांमध्ये 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन तुम्हाला भेटतं युट्यूब वरती, आणि तुम्ही 4ही वर्ष क्लास करून राहिले. बरेच मुलं करून राहिले, खूप मुलं करतात. मग आई वडिलांना काय माहितीये का, एक 15-20 हजाराचा मोबाईल दिला, त्याच्यावर ते महिन्याचं रिचार्ज टाकून दिलं, मुलं दिवसभर बसतात ते मोबाईल पाहतात. आता यात काय होतं, मुलांचा वॉच टाइम वाढते, त्या स्क्रीनच्या समोर राहण्याचा स्क्रीन टाइम वाढते, आणि तो विद्यार्थी हळूहळू तो वेळ जसा जसा जाते तो एकलकोंडा व्हायला लागते. कारण त्याला त्याचे ते मित्र परिवारात राहण्याची सवय तुटून गेली, त्याला ती स्पर्धा समजत नाही. आता कसं असतं, मी वर्गामध्ये शिकवतोय, माझ्या समोर मुलं बसलेले आहेत, मला त्यांच्या डोळ्यातून इतकं तरी समजतं की याला समजलेलं आहे की नाही समजलेलं आहे. ऑनलाईन मध्ये तो विषयच नाही आहे. तुम्हाला नाही समजत, तुम्ही रिवाइड करून डबल पहा, तिथपर्यंत ठीक आहे. परंतु परीक्षा ज्या होतात, जेव्हा वास्तविकतेत त्या सराउंडिंग मध्ये जावं लागतं, तेव्हा हा मुलगा तयार नसतो. मानसिक दृष्टिकोनाने हा विद्यार्थी कमजोर व्हायला असते. ही गोष्ट पालकांच्या लक्षात घेऊन नाही राहिली. येते कधी येते, परीक्षा संपून जातात, एंट्रन्स संपतात, निकाल येतात, आणि मग समजते की हे चुकलं, तर वेळ निघून जाते. आता तुम्हाला सांगतो, 10वीची एक्झाम झाली की 11वीला कुठल्या खेळावर प्रवेश घ्यायचा, 4,500-5,000 हजाराचं सबस्क्रिप्शन घ्यायचं, 10-20 हजाराचा मोबाईल घ्यायचा, आणि मुलगा डोळ्याच्या पुढे दिवसभर घरात बसेल, किंवा ते एक लायब्ररीचा प्रकार आहे तिथे जाऊन बसतो. पण त्यानंतर पुढे काय, त्यांना किती ते आत्मसात झालं, किती जमलं, त्याच्यावर काहीच नसते होत. वास्तविकता सांगतो तुम्हाला कशी असते, हे मुलं म्हणतात की आम्ही स्वतः करू, परंतु तुम्ही शिक्षण घेतले, आपण सर्वांनी शिक्षण घेतले, आपल्याला माहित आहे की वर्गात बसणं एक डिसिप्लिन असते, मित्र परिवार असते, हसत खेळत आपण वातावरण असते, की आपली समजा काही आपलं काही मन नाराज असलं तर ते नाराजी निघून जाते मित्र परिवारामध्ये बसून, विसर पडते त्याला. आणि हे ऑनलाईनचं कसं झालेलं आहे, तो एकटाच घरात आहे, तो त्याच्या भावाशी बोलत नाही, बहिणीशी बोलत नाही, आई वडिलांशी बोलत नाही, घरातल्या घरात असतो, आणि मोबाईल कंटिन्यू, मोबाईलच्या स्क्रीनवर, कंटिन्यू स्क्रीनवर. थोड्या वेळात त्यालाच बोर होतं ते, लगेच मग तो निघून जाते दुसऱ्या साईटवर, सोशल मीडियावर. त्या रील्स जो प्रकार आहे आजकाल, त्यात मुलांचे किती तास वाया जातात त्याचा काहीच कॅल्क्युलेशन नाही. दुसरं म्हणजे व्हिडिओ गेम, यात मुलं खूप पुढे चालले, इतके पुढे चालले की पालकांना ते माहित पण नाही की कोणते आपण काय कोणत्या प्रकारचे गेम आहेत, त्यांच्याच मोबाईल मध्ये आहेत, पालकांनाही माहित नाही. घटना घडतात त्याच्यामुळे. येस, मुलांना इतकं समजतं की त्यांना ते ऍप कसे हाईड करायचे आई वडिलांना माहिती पण पडू देत नाहीत, इतकं व्यवस्थित ते लोक हँडल करतात. आई वडिलांना भरोसा असते, शेवटी प्रत्येकाला स्वतःचा मुलगा प्यारा आहे. आपण किती सांगितलं तर नाही, माझा मुलगा असं नाहीच आहे, एक मानसिकता असते, विश्वास असते. परंतु तुम्ही 100% भरोसा करणं मुलांवरती थोडस आजच्या युगात घातक ठरते. तुम्ही करा, 95% करा, 5% एक दृष्टी ठेवा की नाही, याची दुसरी साईड पण पाहून घेऊ ना. हा इतका वेळ मोबाईलवर काय करते. माझा सक्त या ठिकाणी विरोध आहे या विषयाला. मुलांना मोबाईल देऊ नका, आम्ही कितीतरी वेळा बोलतो, परंतु 8व्या वर्गापासून मुलांकडे आजकाल मोबाईल आहे. यात माहिती आहे काय, दोषी पालक आहे. मुलांना मोबाईल दिला कोण, पालकांनी दिला. आणि आज जेव्हा ते मुलं त्यात कोणते मोठे मोठे काही गोष्टी भविष्यात ज्या घडतात, गुन्हे घडतात मुलांच्या हातून, त्याला कारणीभूत तो मोबाईल असतो. त्याला ती दुनिया दिसली ना,
ते आपल्याला ज्या वेळेस आपण होतो तेव्हा त्यावेळेस आपल्याला ते माहिती नव्हतं काही. पण त्या मुलांना, लहान मुलांना आजच माहित पडून राहिलं सगळं. म्हणजे तो वेळेच्या आधी तेवढा शहाणा होऊन राहिला हे नाही लक्षात येऊन आलं काय. आणि शिक्षण जे आहे की नाही हे असं आहे की जेव्हा तुम्ही तुमचा गुरु समोर असते, त्या हातात काडी असते, तो ओरडते तुम्हाला, बोलते तुम्हाला, तेव्हाच तो व्यवस्थित गुण अंगी येतो. कारण ते वय लहान आहे पोरांचं, कवळ वय आहे, ते समजून घ्यायला लागते त्यांना की आपलं हे चुकून राहिलं. आणि मुलांमध्ये आजकाल जे इगो तयार झालेला आहे त्यालाही कुठेतरी कारणीभूत पॅरेंट्स आहेत किंवा पॅरेंटनी त्याच्यावरती सोल्युशन काढायला पाहिजे. तो विषय जुळतो एका मुद्द्याशी मोठ्या, तो म्हणजे संस्कार. बराच आई वडिलांची वागणूक, त्यांच्या पुढे त्या मुलांच्या पुढे त्यांचा सहवास, सगळ्या गोष्टी आल्या तर ऑटोमॅटिकली सर्व काही व्यवस्थित चालते त्या फॅमिलीचं. पण जर मोठा मुलगा आहे तोच जर त्या फॅमिलीतल्या एखाद्या फॅमिलीला चुकीच्या मार्गावर लागला तर लहान मुलं, लहान भाऊ बहीण त्याचा अनुकरण करतात. हे पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. माझा विरोध आहे ऑनलाईनला. सर, ऑनलाईन नाही करायला पाहिजे. तुम्ही भले कुठेही जा, क्लास करा, नका करू, घरी अभ्यास करा, पर्सनली अभ्यास करा, आणा पुस्तक मार्केटला जाऊ, स्वतः अभ्यास करा. त्या ऑनलाईनच्या नादात नका पडू. वेळ जाते, निकाल नाही लागत. कुठे निकाल मला दाखवा ऑनलाईनचे, की आपल्या या परिसरात, जसं आम्ही शेगावात राहतो, या परिसरात किती निकाल आले ऑनलाईन मध्ये, किती मुलं घरी बसून अभ्यास करून IIT लागलेत, MBBS लागलेत, किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल लागले, किती लागले. किंवा आपण या दोनच फील्ड कशाला बोलता, इतर फील्डची गोष्ट आहे. NDA नावाची एक्झाम असते, मुलं 11वी 12वीत आल्यावर त्यांना माहित पडतं NDA एक्झाम काय आहे, आपल्याला द्यायची, काय आर्मी जॉईन करू. तसं नसते होत. NDA जसं सर म्हटले की 6वी 7वी पासून 8वी पासून तयारी लागायला लागेल तुम्हाला, तेव्हा NDA ची परीक्षा क्रॅक होत असते. NDA चाही पर्सेंटेज ऑफ रेशो जर काढलं ना, तो 1% अंदर आहे. एवढे मुलं पेपर देतात आणि किती मुलं त्यातले सिलेक्ट होतात, नंतर त्यांचं मेडिकल, त्यांचं ग्राउंड किंवा त्यांचा इंटरव्ह्यू, हे खूप सारी लंबी मेथड आहे, त्याची प्रोसेस आहे. पण याच्यात मुलांना ते माहित नसतं. बस हा करतो का, मग मी करतो, मग मी NDA करतो, मी आर्मीत जातो, फलाना करतो. वय कोणतं आहे, वास्तविकतेत 6वी 7वी 8वी इथून अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे होती. 11वी 12वीत आल्यानंतर तो प्रयत्न करायला लागतो, तेव्हा नाही होत, तेव्हा वेळ नाही भेटत. तेव्हा तो अभ्यासक्रम खूप मोठा आहे, तर तो ऑल ओव्हर इंडिया UPSC लेवलला जाते तो पेपर. ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे पालकांनी. प्रत्येक वर्षी असे एक्झाम्पल भेटतात आम्हाला की काही मुलं असतात की ते कोचिंग करतात आणि ऑनलाईनही करतात. तर खूप लोकांचं असं असतं की ऑनलाईन आम्हाला माहिती असते की हा 1 महिना करते, 1 महिन्यानंतर कसं आहे तो व्हिडिओ पाहणं बंद करते, कारण की ते बोरिंग होते. तेच ते व्हिडिओ अभ्यासाचं कोणाला पाहायला वाटते का, त्याला की रील्स असते तर लोक पाहतात आवडीनं, पण ते अभ्यासाचं कोणाला पाहायला वाटत नाही. एक तर तसंच मुलं जेव्हा क्लासमध्ये बसतात 1 घंटा आपल्या, पूर्ण लक्ष त्यांचं नसतेच. आपण त्यांना लक्ष आणतो, इकडे लक्ष द्या रे, हे करा रे, ते करा रे, काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी करतो, तेव्हा ते मुलगा लक्ष देते आपल्याकडे. ऑनलाईन मध्ये कसं आहे, तिकडे मोबाईल चालू आहे, शिकवणं चालू आहे, मुलं असं आपलं पाहून राहिलं, बोर झालं, ठेवून दिलं. 1 घंटा 1.5 घंटे लेक्चर असतात ते, हे रोज त्याला करायला लागतं 2 वर्ष, आणि हे काही पॉसिबल नाहीये. किती जणांचं असेल त्यात ते सिम्पल आहे. 4,000 5,000 तुम्हाला भेटते, 4-5 त्यांना काही वाटत नाही. इव्हन त्या पॅरेंट्सला काही वाटत नाही, ते म्हणतात घेऊन घे बा, घेऊन घेतात, 1 महिना 2 महिना करतात, नंतर ते तसंच पडते. बरोबर आहे. आज वास्तविकता इन शॉर्ट, ऑनलाईन मुळे कम्युनिकेशन स्किल संपली. त्याच्यामुळे आपण काय करतो, आपल्या आलेल्या अडचणी दूर होत नाही, त्याला स्टेज डेअरिंग भेटत, त्याला डेअरिंग भेटत नाही, तो बोलू शकत नाही. त्याच्यामुळे तो कुठं ना कुठं मागं राहतो आणि त्या डिप्रेशन मध्ये काही घटना आपण भोगतो आजकालच्या युगामध्ये. तर कम्युनिकेशन महत्वाचं आहे. कम्युनिकेशन महत्वाचं आहे. शाळेत कसं असतं, मुलं असतात, खेळतात, बोलतात, भेटतात, तो काही सांगते, हा काही सांगते, त्यात ते गोष्टी निघून जातात. आपण पाहिलं, आपण केलं की काही गोष्टी आपण कोणाला सांगू शकत नाही, तर मित्राला सांगू शकतो की हा, तो मित्र चांगला आहे, हो. त्यातून आपल्याला सोल्युशन मिळतो. बरोबर. ते संपून जातो, तो घरातच राहतो. सगळी सांगत नाही किंवा तो आई वडिला सांग बोलत नाही. नातेवाईक तर भरपूर दूरची गोष्ट झाली आजकाल. ते तर खूप दूर राहिला. मामाच्या गावाला जाऊया तो प्रकारच बंद काय झाला. बंद झालं, गाणं बंद झालं. मी सांगतो ना की जे असायचं ना आपलं आपल्या वेळेस, की आपल्याला एक जे आवड असायची, आतुरता असायची, तो विषयच नाही राहिलेला. सुट्टी घ्यावं लागते. आता होळीचा सण आहे ना, या सणाला घेऊन किती आतुरता असायची समजा आपल्या काळात, किंवा दिवाळीची आतुरता, ते नाही राहिली. त्याला कारणीभूत मुलांची जिज्ञासा मारली या मोबाईलने मारली. मोबाईल बरोबर. आणि धावत्या युगामुळे पालकाचाही त्याच्यामुळे हे आहे किंवा नको करू, जाऊ नको, हे होईल ते होईल, त्या हिशोबाने कुठे त्याला पालक सुद्धा कारणीभूत आहेत. त्यांना बाहेर खेळूच देत नाहीत. माइंड डेव्हलप नवीन करण्यासाठी त्याला प्रोत्साहन मिळत नाही, त्याचा माइंड डेव्हलप होत नाही. असो, भरपूर चांगली चर्चा झाली आपली. आपण
भरपूर त्यावर ओळखलाच ना एंड करू. तर सर आपण आता चर्चेच्या शेवटच्या सत्रामध्ये आलेलो आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना सोबत पालकांना काय आव्हान कराल की ज्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळून विद्यार्थ्यांचं करिअर सिक्युअर होईल. कुठल्या वर्गासाठी 10वी की 12वी? 10वी आणि 12वी. 10वी झाल्यानंतर 11वी झाल्यानंतर 12वी नंतर कसं करावं. 12वीचं कसं आहे, आता सीईटीचे रिझल्ट आल्यानंतर मार्कशीट आले, नंबर समोर आले डोळ्यापुढे, बोर्डाच्या परीक्षेतला निकाल येतो, त्यानंतर नीटचा निकाल येतो, जेडब्ल्यूचा निकाल येतो. निकाल आल्यानंतर त्या मुलाला समजतं की आपली परिस्थिती काय आहे, नेमकी या पर्सेंटाईलवर कोणतं कॉलेज मिळेल. बरोबर आहे, म्हणजे तो विद्यार्थी ठरवू शकतो, तेव्हा तो सक्षम झालेला असतो. 12वीच्या नंतरची गोष्ट मी बोलतोय सध्या त्या 10वीच्या विषयावर, की 10वीत काय होतं की 10वीमध्ये स्कोर मिळाला आणि मग बाबा मला आता इथं जायचंय, बाबा मला आता हे करायचंय ते करायचंय. त्या मुलामध्ये तेवढ्याचे गट्स आहेत, पालकांनाही माहिती आहे आणि खरोखर आहे तो विद्यार्थी हुशार, तर त्याला जाऊ द्या, काही हरकत नाही. पण एखादा विद्यार्थी असा आहे की त्याची परिस्थिती एवढीशी नव्हती अभ्यासात, पण अचानक त्याला एवढा स्कोर भेटला कसा काय. मग आता साहजिक आहे की वेळेवर त्यानं काहीतरी केलेलं आहे की ज्याच्यामुळे थोडंफार त्याला मार्क भेटूनही गेले शिल्लक. अशा मुलांना किंवा अशा मुलाच्या पालकांना एकच माझं सांगणं आहे की तुम्ही पहिले हा निर्णय घरात बसून घरी घ्या की तुम्ही या पोराला पाठवायला पाहिजे नाही पाहिजे, कारण मुलाला ते ओळखतात जास्त. जसं आधी म्हटलं की जास्तीत जास्त वेळ ते त्याच्यासोबत राहिलेले. मग बाहेरगावी जायचा निर्णय हा घेताना 4 लोकांशी डिस्कस करून किंवा त्यांचे मतं घेऊन किंवा जे अगोदर गेले होते त्यांचे निकाल कसे आले याचा अभ्यास करून पालकांनी हा निर्णय घ्यावा. म्हणजे काय होईल की आपली फसवणूक होणार नाही, काय होईल की आपल्याला तो व्याप होणार नाही, तो त्रास होणार, हे मला सांगायचं. बाकी मी आतापर्यंत जे आपण चर्चा केली, जेवढे मुद्दे आपण घेतले त्यात मॅक्सिमम आपण कव्हर केलंच आहे की काय करावं काय नाही करावं. पण तरीही जर पालकांना अडचणी असल्या तर त्यांच्या जवळपास जेवढे काही समजा त्यांचे संबंधित शिक्षक लोक आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये कुठे नातेवाईकांमध्ये कुठे जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांच्याशी चर्चा करावी. समोरच्या संधी, ज्याला तुम्ही स्कोप म्हटलेलं मगाशी की स्कोप आहे नाही आहे, त्याचा विचार करावा, नंतर निर्णय घ्यावा. आमच्यासारखे ट्युशनवाले घेणारे लोक प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिळतीलच, ठीक आहे. तुम्ही या लोकांशी संवाद केला चालते. ट्युशनवाले कोणीही असो, तो त्याचं काम करतो, तो त्याचा निकाल लावायचा, निर्णय त्याचा विचारायचा, तोच एक काम असतं की त्याला माहिती आहे की आपण शिकवलं नाही, निकाल लागला नाही तर उद्या आपल्याला उपास मरण नाही आली, तर तो त्याची इमानदारीने काम करत असतो. कोचिंगवाला कोणताही असो, त्या कोचिंगवाल्यांशी पालकांनी भेटावं, त्यांचा वेळ घ्यावा, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. इव्हन असं करत असताना तुम्ही ऑनलाईन म्हणजे गुगल वरती जाऊन, युट्यूब वरती जाऊन त्यांनाही प्रश्न जर टाकले तर तेही तुम्हाला युट्यूब वरती व्हिडिओ देतात, भरपूर सारे देतात की हे काय आहे, हे कसं होते, याचा अभ्यास करून कसा वगैरे, हे सगळ्या गोष्टी माहित पडतात. जेणेकरून घरात बसूनही मुलांना ही माहिती मिळते. फक्त एवढंच सांगू इच्छितो की जोपर्यंत फिजिकली वर्गात बसून विद्यार्थी ते ज्ञान ग्रहण करणार नाही तोपर्यंत तो घडणार नाही. शेवटी ऑनलाईन वगैरे हे 2 वर्ष चालून जाईल. पुढे फर्स्ट इयर पासून कुठल्याही कॉलेजला गेला तर त्याला वर्गातच बसावं लागतं, त्याला ऑनलाईन व्यवस्था नाही आहे. ते आता जरी दिसते तरी फर्स्ट इयर पासून त्याला पूर्ण वर्गात बसून प्रॅक्टिकली स्वतः काम करावं लागतं, शिकावं लागतं, शिक्षण घ्यावं लागतं. त्याची ती जी आवड आहे ते टिकली पाहिजे तिथपर्यंत, नाही तर मुलांना बसायचीच इच्छा नाही वर्गात. असा एक प्रकार पाहायला भेटेल पुढे. हा सगळा जो खेळ आहे, म्हणजे हे जे सिस्टीम आहे हे कुठंतरी आता चेंज होईल जेव्हा एनईपी येते, असं आम्हाला वाटतं. आम्हाला विश्वास आहे की एनईपी न्यू एज्युकेशन पॉलिसी जेव्हा लागेल, आपल्या शिक्षण जे सिस्टीम आहे ते पूर्णशी पूर्ण बदलून जाईल असा आमचा या ठिकाणी भरोसा आहे शासनावरती. एवढंच बोलू इच्छितो यावरती. एक जस्ट आठवला म्हणून सांगतो मी, 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या पॅरेंट्सला माहिती होतं की आपला पाल्य कसा आहे. त्यांनी पहिलेच निर्णय घेतला, रिझल्ट लागायच्या पहिले 10वीच्या त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी खामगावला टाकून दिला की बा तू आता तुला हेच करायचं आहे, यातच तुला पुढे जायचं आहे. मी आनंदी होतो की बा हा अभ्यासात कमी होता, पॅरेंट्सनी ओळखलं आणि याला चांगल्या मार्गाने लावलं. पण झालं असं की एका महिन्यानं 10वीचा रिझल्ट आला, त्याला 81% पडले. एवढे पर्सेंट त्याला शाळेमध्ये कधीच पडायचे नाही. घरच्यांना डाऊट आला की बुवा आपण आपल्या मुलासोबत काही नाइंसाफी तर नाही करत आहे की बुवा याला चांगले मार्क आहेत आणि आपण त्याला स्पर्धेसाठी भरतीसाठी टाकला. त्यांनी ते बंद केलं आणि त्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायला लावली. तो मुलगा स्वतःहून म्हणे की सर माझ्याने हे होत
नाही. पण आता शेवटी असं आहे की त्या पॅरेंट्सने म्हटलं की नाही आता हेच करायला लागते, तर मुलगा तेच करत आहे. शेवटी 11वी बारावीत बी ऍडमिशन बाहेरच असते. कसं तरी होईल, पुढे होईल, पण पुढे काय करेल तो, हा महत्वाचा प्रश्न आहे. तो पहिला निर्णय महत्वाचा चांगला होता पॅरेंट्सचा, की काय स्पर्धा परीक्षा टाकलं तो त्यात काहीतरी करेल. आणि त्यांनी निर्णय फार लवकर घेतला की तुम्ही 10वी पासूनच जा बुवा. तिथे आपण 12वी करतो, नंतर फर्स्ट इयर करतो, ग्रॅज्युएशन करतो, मग लक्षात येते. तुम्ही पहिल्यापासूनच लागले तर तुम्हाला ग्रॅज्युएशन होईपर्यंत नक्कीच काही ना काही फळ भेटते त्याचं.